नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर आता हा व्हिडिओ संध्याकाळी चालू केला आहे. दुपारची पूजा वगैरे करून आले, साबुदाणा वगैरे बनवलं, खाल्लं, दीदीचा डबा वगैरे दिल्यानंतर थोडासा आराम केला आणि आता सत्यनारायणाची पूजा मांडलीत. आता पूजा वगैरे मांडून झाली, फक्त वाचन करायचं आहे. पण म्हटले थोडंसं तुम्हाला दाखवू. आज पौर्णिमाचं आपलं सत्यनारायण तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे मी व्यासपीठावर लाल कपडा ठेवून सत्यनारायण जे आपल्याला कथा वाचायची असते ते पुस्तक इथं ठेवलं आहे. आणि आपण इथं बघा सुपारी स्वरूपामध्ये गणपती बाप्पा, कुल स्वामिनी आपली, वरुण देवता आणि त्यांना दूध साखरेचा नैवेद्य ठेवला आहे मी इथे बघा. अग्निदेवतेला फूल वगैरे अक्षता सगळं वाहून दीप प्रज्वलित करून घेतलेलं अगोदरच. लक्ष्मीनारायण ठेवले इथे आणि बाळगोपाळाला स्नान वगैरे करून संकल्प घेऊन मी पूजा केलीत आणि शिऱ्याचा प्रसाद हा तुळशीचं पान घालून अर्पण केला आहे. सत्यनारायण देवाचा फोटो आपल्याकडे पहिल्यापासूनच आहे. केळी खूप महत्त्वाची असते सत्यनारायण पूजेमध्ये, तर केळी पहिली इकडनं ठेवलीत आणि शिऱ्याचा प्रसाद हा फक्त आपल्यालाच खायचा आहे म्हणून थोडासाच केला जातो. आणि हे दूध साखरेचं पण आपणच घ्यायचं आहे. अगरबत्ती वगैरे चालू, दिवा लावला आहे. छान एकदम साधी सोपी पूजा असते, अजिबात वेळ लागत नाही याला, खूप सोपी असते. आता यातले 5 अध्याय वाचायचे असतात. 5 अध्याय वाचले, साधी सोपी. या पुस्तकामध्ये सगळं काही दिलेलं असते, सगळी माहिती दिलेली असते, काय कसं करायचं आहे काय नाही ते. आणि एकदा तुम्ही केले नाही, या सुपाऱ्या फक्त वेगळ्या वेगळ्या करायच्या. गणपती बाप्पा स्वरूप ठेवतो आपण, आपले कुलस्वामिनी आईचं ठेवतो, वरुण देवता ठेवतो, या वेगळ्या वेगळ्या ठेवायच्या. एकाच्या नावं लिहून वगैरे असं वेगळ्या ठेवायच्या त्या. तर अशी एकदम साधी सोपी मस्त पूजा मांडली. हार एकदम छोटे छोटे भेटलेले, पण ठीक आहे जे आहे ते. हवा खूप चालली, बिना पंख्याचा पण दिवा थोडासाही होतो आहे. तर चला मी आता वाचन वगैरे करून घेते. हे बघा संकल्प वगैरे घेतलेला आहे मी इथे. संकल्प घेऊनच कुठली पूजा करायची असते. तर आता वाचन वगैरे करून घेते. साहेब आता आलेले, चहा पिऊन पुन्हा बाहेर गेलेत. मग आता येतील तेव्हा उपवास वगैरे सोडायचा. आणि बऱ्याच ठिकाणी वटपौर्णिमाचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो, पण आमच्याकडं नाही असं. इथे तर बरेचसे ताई करतच नाही, वड पुजून आले ना तर उपवास सोडता. पण माझ्याकडे पद्धत आहे की दिवसभर उपवास करायचा, रात्री सोडायचा. तर चालेल. चला, कोणाची कशी पूजा झाली काय झाले, छानच झाली असं सगळ्यांची. पण धावपळ खूप असते, प्रत्येकाची धावपळ खूप असते मला माहिती आहे. कारण आपल्या लोकांना जेवणं पण बनवले पाहिजे, तयार पण झालं पाहिजे, पूजापाठ पण झाली पाहिजे, सगळं असते. मला तर सकाळपासून एवढी दगदग होती, मी आज काहीच व्यवस्थित तयार नाही झाले. काय होतं, सगळंच आवरावरी करोपर्यंत पूर्ण थकून जाते आणि मग अशी इच्छा नाही होत काही करायला. पाऊस पण चालू होता त्यात. पण काय, पूजापाठ करणं महत्त्वाचं आहे. तयार होऊ दे नाही होऊ दे त्याला काही महत्त्व नाही. पण एक सांगते, जे आहे ते छान म्हणायचं. चालेल. चला ठीक आहे ताईंनो, आता तुम्हाला भेटते मी सकाळी काही रुटीन. नमस्कार सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व दादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. 9:45 वाजले. आज लवकर सुरुवात केली. साहेब हल्ली ना लवकर जात आहेत. ते लवकर उठले गेले की मग मला लवकर काम चालू करता येतं माझं. आणि माझं काम लवकर झालं की भाभीला पण लेट होत नाही मग. कारण माझेच कामं जर उशिरा चालू झाले, साहेब गेल्यानंतर 10च्या नंतर मला सगळे काही कामाला सुरुवात करावं लागते. पण हल्ली लवकर जात आहे. आता काही कामं चालू आहे तर लवकर जातात मग. आणि आमच्याकडे ना रात्रभर मस्त असं छान पाऊस पडत होता. सकाळी तिथे नाईट करून आली ना तर बोली खूप जोराचा पाऊस चालू आहे. तेव्हा तर मला काय माहीत नाही. अजूनही AC लावून झोपतो ना, विंडो वगैरे बंद असतात. विंडो बंद असली की मग अजिबात कळत नाही का इकडे पाऊस चालू आहे काय, अजिबात आवाज येत नाही आपले. म्हणजे बाहेरचा आवाज आहे ना, विंडो अशा बसवलेल्या आहे की बाहेरचा जरा पण आपल्याला आवाज येत नाही. तर त्यामुळे मला काही कळतच नाही पाऊस पडतो आहे काय होतं आहे. पण वातावरण एकदम मस्त आहे, तुम्हाला दाखवते. पाऊस चालतो पण काय होतं, मला तरी झाडांना पाणी घालावं लागतं का. आता हा पण वरती हा पत्रा वाढवला आहे ना मागच्या वेळेस, तरी याने अजिबात झाडांना पाणी लागत नाही. रोज मला झाडांना पाणी घालावं लागतं. रोज म्हणजे मी 1 दिवस आड करून पाणी टाकते सगळ्यांना. बघा वातावरण किती छान वाटतंय मस्तपैकी. आणि मला खूप ताई विचारतात तुम्हाला गॅलरी नाही का, गॅलरी नाही का. कितीतरी ताईंच्या कमेंट आहे, ताई नाही आहे गॅलरी. आम्हाला या बिल्डिंगला सिस्टमच नाही आहे. इकडे पण नाही, आमच्या समोर एक बघा बिल्डिंग आहे, इकडे ना शक्यतो नाही आहे. पण आम्ही पहिले जिकडे राहायचो ना तिकडे गॅलरी वगैरे होत्या. आता हे काय बिल्डर जसं देईल त्या हिशोबाने असतंय ना. गॅलरी वगैरे असले तर छानच वाटतं ते घर, पण नव्हत्या. आम्ही खूप बघितले, कारण आम्ही चिंचपोकळीला राहायचो ना
तिकडे अशी 100 फुटाची मोठी अशी छान गॅलरी होती एकदम ओपन. आणि लुक पण एकदम असा मोकळा होता. भायखळा साईडचा मोकळा एकदम समोरचा व्ह्यू होता. पण आम्ही तसे खूप बघितले, नाही भेटल्या गॅलरीवाल्या, कारण तिकडची सवय झालेली आम्हाला. चला असू द्या, नाही तर नाही, त्याला काही करू शकत नाही. बघू आता मुलं घेतील त्यांच्या हिशोबाने, कधी तर तेव्हा घेतील असं काय. पण आपल्याला कशी राहायची सोय व्यवस्थित, इथं काही प्रॉब्लेम नाही कशाचा. गॅलरी नाही तर नाही, काही फरक पडत नाही तेवढं. अजून आता मला ना मशीन वगैरे लावायची. मी पहिलं लिक्विड मागवलं आहे. लिक्विड ना खूप लवकर मागवलं दीदी झोपायच्यात, कारण ते मला ऑनलाईन मागवता येत नाही. लिक्विड संपले तुम्हाला सांगते, इतकं लागतं ना, मशीनच तेवढं होतात. आता उन्हाळ्याचे मी सगळे अंथरुण वगैरे सगळे धुवून ठेवले. हे ना 2 लिटर आले आहेत मला फ्रंट लोडचं. हे बघा फ्रंट लोड 2 kg 352 रुपयाला आले ते 2 किलो. आणि त्यात लगेच साधून आपलं घेते. काय मागवले लगेच दीदी. आता हे काय घरात कपडे पडले, तरी काही ते कुर्ती वगैरे मागवलीच वाटतं ही ऑनलाईन. ही कुर्ती मागवली तिने क्रीम कलरची. लागतो ऑफिसला काय काय वेगळं घालून जायला. ठीक आहे, चला आता पहिली मशीन वगैरे लावते. आता मशीन वगैरे लावून दिली ना, तर मग माझे बाकीचे काही कामं होईपर्यंत भाभीला पण मोकळं होतं. इकडे मशीन झालेली नाही तर तिला थांबून राहावं लागतं, बसावं लागतं. चला मशीन लावते, मग पुढचं काय रुटीन आहे ते दाखवते. तर आता मशीन वगैरे लावून दिली, काय राहिलेले कामं करून घेतले. आणि आता आले किचनमध्ये बऱ्यापैकी तयारी केली तरी येऊन. आता मला ना 2 भाज्या बनवायच्या आहे. तर कांदा मी असं बघा 2 तुकडे केलेत कांद्याचे, आणि असे चांगलं धुवून घेते. कांदा सगळा मी धुवून घेत असते. आता हे चॉपरला इथं फिरून घेते. आणि यातच पीठ भिजवायचं, म्हणून यात खूप पटकन होतं. असं सुरीने कापत बसा, हे करा, त्याला वेळ लागतो. हे बघा किती पटकन एका याच्यातच मी तिकडे बटन बंद ठेवले. लगेच बघा अर्धा मिनिट पण लागत नाही. आता कांदा काढून घेते, आणि यातच पीठ भिजवायचे ते. हे काढून घेतलं तर म्हणजे कसं डबल काम वाढत नाही. मला काढून घेतलं आहे मध्ये. आता इथे ना मला 2 भाज्या करायच्या आहे, पण अजून बाकीची तयारी नाही केली. फक्त थोडंसं तेल घालून कांदा परतायला टाकून देते. कांदा परतोपर्यंत माझं पीठ भिजून होईल. भांड्यामध्ये मी पीठ काढून घेतले, 1 चमचा मीठ घातले होते. आणि आता अंदाज आला आहे मला, या पिठाला एवढं आमचं जे 2 टॅमॅटो चपात्या असतात त्याला 1 तांब्याला कमी पाणी लागतं. 1 तांब्यापेक्षा कमी पाणी लागतं. मला एका ताईची कमेंट होती किती प्रमाण असतं ते. आता ताई आपण जेव्हा जितकं पीठ घेतो ना, त्या अंदाजाने आपल्याला कळतं. कांदा पण परतला, पीठ पण भिजून ठेवलं. पिठाला असे बोटं लावून ठेवते. जरी यात मळलं ना तरी त्याला प्लेन तसं ठेवत नाही, बोटं लावून ठेवते. आणि कांदा मी काय झालं परतून काढून घेतला. आता मला यशला बनवायची पनीरची भुर्जी. बघा ही पनीर मी कधीच फ्रीजमधून काढून ठेवले. सकाळी दूधवाल्या भाऊला सांगितलेलं फोन करून पनीर घेऊन या म्हणून. आता हे दीदी खात नाही, आणि यशला ना हल्ली नुसती पनीरची भाजीच देते कितीतरी दिवस. भुर्जी काही दिली नाही बरेच दिवसापासून. थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, आणि लसूण एकदम असा चेचून ठेवलाय. लसूण चेचण्यासाठी ना मी आता हे घेतले, तुम्हाला दाखवते. आता नाही कधीच घेतलं मी, काटोशाम बाबाला गेले तेव्हा. थोडासा लसूण, कढीपत्ता. आता कांदा तर परतून ठेवलेला आहे, मला दुसऱ्या पण भाजीसाठी पाहिजे म्हणून मी काढलाय. आता हा टमाटा थोडासा यामध्ये चांगल्या तेलामध्ये गळून घेते, असा म्हणजे एकदम नरम झाला पाहिजे. आम्ही तिकडे याला गेलो ना सालासर बालाजीला, तिकडनं मेघाने, आणि मेघाच मला घेत होती पण नाही दिले यशने पैसे. 200 रुपयाचं मी घेतलेलं, तिने पण घेतलं. मला बोली मी घेते काकी तुम्हाला, म्हटले नको ग पोरीकडून आपण कसं घ्यायचं. तर यशने मला घेतलेलं हे 200 रुपयाचं घेतलं. खूप छान आहे, अद्रक वगैरे कुठं. आता भाभीला चहा लागेल ना म्हणून अद्रक घालून ठेवली, तर कुठून घेत. आता कांदा थोडासा यात टाकणार आहे, आणि दुसरा एका भाजीला टाकायचा आहे. वेळ नको जायला म्हणून कडेच परतून घेतलेला. आता टमाटा चांगला परत तोपर्यंत शेंगदाणा कूट करून घेते. दुसऱ्या एका भाजीला शेंगदाणा कूट पाहिजे, याला थोडंसं बारीक करून घेते.
आता टमाटा कोथिंबीर चांगली परतून घेतली आणि कांदा पुन्हा यात थोडासा परतून घेते जरा. दुसऱ्या भाजीसाठी थोडाच पाहिजे, पण पनीरच्या बुर्जीला कसं थोडासा कांदा व्यवस्थित घातला तर चांगलं वाटतं. पण तेल खूप कमी घातलंय. या बुर्जीला तेल असं सुटलं ना तर तो मग खाणार नाही, म्हणून असं खूप सांभाळून करावं लागतं. आता हे दोन्ही परतलेलं आहे. इथे फक्त थोडीशी आपली धना पावडर टाकायची आणि थोडीशी हळद पावडर, अर्धा चमचा धना पावडर विकत आणली परवा, आणि अर्धा चमचा आपला कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काश्मीरी पावडर. काश्मीरी पावडरने कसं छान, मला ना ते मसाला किती चांगला बनलेला असू दे पण काश्मीरी पावडरची सवय लागली. एक छोटा चमचाभर मीठ खूप जास्त नाही घातलंय. आता हे जरा असं परतून घेतलंय. हे सगळे मसाले ना कांद्यामध्ये मिक्स व्हायला अगदी थोडंसं पाणी घालणार आहे बघा, चमचाभर फक्त. म्हणजे एकदम असं ओलं ओलं सगळं मिश्रण होऊन जातं. आणि माझं ना आता अद्रक किसायचं कुठेतरी गेलेत. आता इथे भेटा ना, जेव्हा मी ते पेस्ट कंट्रोल केलं ना त्यावेळेला टॉल्या वगैरे साफ केल्या तर कुठं काय नेऊन टाकले. आता हाताने मी असं कुस्करून घेते. पनीरला ना थोडासा खारटपणा असतो, तर म्हणून मीठ थोडंसं कमी घालायचं, नाहीतर मग खारट लागलं तर मीठ कमी असलेलं चांगलं, पण जास्त नको. आता थोडंसं परतून घ्यायचं. गुठळ्या नाही राहू द्यायच्या. गुठळ्या असल्या तर मग ते खाताना असं फिकट लागतं. गुठळ्या चांगलं फोडून घ्यायचे. भाभी आली तर भाभीचं काम चाललंय, तिकडं झाडू वगैरे मारते. काय असतं डस्टबिन वगैरे धुवायला, भाभीला काही हाताने काही कपडे असतात ते भाभीचं होतं, मग नंतर आधी पुसायला घेते. आता याला ना थोडंसं अगदी 1 मिनिटभर झाकून ठेवणार आहे. मिनिटभर झाकून म्हणजे सगळं मसाले छान एकत्र होतात आणि लगेच काढून घेणार, दुसरी भाजी टाकायची. हे बघा ती वाफ दिली. तरी पण अंदाजाने असं वाटतं तेल थोडं जास्तच आहे, कारण या बुर्जीला ना तेल असं शोषून नाही घेत बघा असं वाटतं. तरी त्याला असं एवढं पण तेल नाही दिसलं पाहिजे असं कढाईला. म्हणून आपलं जेवण खूप साधं सिंपल असं ताईंनो. खाल्ली तरी पहिलं खूप तळलेलं मळलेलं चमचमीत खूप खाऊन झालेलं आहे, त्यामुळे इतक्या तब्येती झालेल्या आहे आमच्या. आता यश जेव्हापासून हे जिमचं सुरू करायला लागला तेव्हापासून आम्ही खाण्यावर तरी पण दुखणे काही बंद नाही. माझंच, बाकी कोणाला काय प्रॉब्लेम आहे माझंच. आता ह्याच कढईमध्ये आहे ना दीदीला मला भाजी बनवायची. अशी झाली पनीरची बुर्जी. आज आहे ना भात नाही आहे, फक्त भाजी चपाती आहे बघा. थोडासा कांदा ठेवला आहे, 2 बटाटे कापून घेतले. काल दिली नाही बटाट्याची भाजी, 3 चण्याची भाजी चपातीच नेली. मिरची, कढीपत्ता, लसूण, जिरा मोहरीची फोडणी देऊन बटाट्याची भाजी करून घेते. आणि अजून एक तिसरी बनवायची आहे. हे बघा तिसरी बनवायची, पहिली ही बनवून घेते. आता काय शूट. हे बघा आता बटाट्याची भाजी बनवून काढून घेतली आणि कढई पुन्हा थोडीशी स्वच्छ केली, नाहीतर ना अशी करपत चालते मग भाजी अशी ना. कढई पण खूप त्रास देते भाजीला घासायला. मोहरी घातली ते. आता ना मसाला डबा पुन्हा आलाय घासायवर, थोडं ते काढून घेते, उद्या वगैरे काढून देते. जिरं घातले चमच्यावर, लसूण आणि कढीपत्ता. टमाटा परतून घेते. आता टमाटा परतून घेतलाय. बाकीचं आता भाजी बरोबर शिजेल म्हणून अर्धवटच मसाला ठेवलाय. कोथिंबीर टाकली. गवारी शेंगा आणल्या कालच बनवायच्या होत्या डाळ भाताबरोबर, पण चण्याची भाजी केली. मग आता म्हटले त्या बनवून टाकावं. एकदम थोडीशी हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि 1.5 चमचा आपल्या कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काश्मीरी पावडर. याला कांदा वगैरे नाही घालायचा, फक्त टमाटा. 3-4 पाणी चांगले स्वच्छ धुवून ठेवले शेंगा. गवारी शेंगा सगळ्यांनाच आवडतात, पण दीदीचं काय घरी एक खाल्लेलं ना ते डब्याला डबल न्यायचं नाही, 2 वेळा नाही खायचं ते असं तिचं.
म्हणून एक घरी खाणार आणि एक भाजी डब्याला नेणार. आणि यशला पण नुसती पनीरच्या भुर्जीने काय होणार, तो पण शेंगा खाल, त्याला आवडतात गवारी शेंगा. आता मी ना अशी वाफेवरच करणार होते, पण तेल संपलं यातलं. थोडंसं अर्धा कप पाणी टाकते किटलीमध्ये आणि जरासं थोडंसं पाणी घेऊन आता झाकून ठेवणार आहे. तर तेल यातलं संपलंय. डबा परवाच मागवलाय, ताई आले तेव्हा, तर डब्यातून काढावं लागेल. वड्या वगैरे तळायला ताईने डब्यातलंच घेतलं होतं. आता इथे झाकण ठेवून हे चांगलं शिजवून घेते. पण थोडं शिजत आले ना तर शेंगा कूट घालणार आहे. कूट करून ठेवला मी आणि चपात्या करायला घेते इथे, कारण यश आला तर अचानक गोंधळ नको. आता हे सगळं करून घेते. शेंगा कूट वगैरे घातल्यानंतर थोडी शिजू द्यायची, लगेच नाही टाकायचं. आणि मग झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. पहिल्या पटापट चपात्या करते. पाऊस बघा किती जोराचा चालू झाला आहे, पूर्ण दूर दूर झाला आहे बघा. पण भारी वाटते, मस्त वाटतं असं पाऊस चालू झाला की. बिल्डिंग वगैरे अजिबात दिसत नाही. हे बघा झाडांवर अजिबात पाणी येत नाही इथं. तुम्हाला बोलले ना, जरा पण जी फांदीला असतं तिकडे तिच्यावर पाणी पडतंय, असं जरा पण पाणी येत नाही झाडांना. तर पहिलं ना एकदम छोटा होता हा पत्रा, एवढाच अर्धा होता. त्यापेक्षा आता जास्त मी 1.5 फुटाने वरती पुढे वाढवलाय. मस्त वाटतंय वातावरण असं भारी. पण गरम काही कमी होत नाही, पाऊस किती पण पडू द्या. आता मी चपात्या करायला ठेवून आले. यशला फोन केला, म्हटली येतोय का जेवायला, तर बोलला नाही पाऊस चालू झालाय. मग आता आरामात भाभी भांडे घासतील, तोपर्यंत भाभी खाली जाऊन पुन्हा येते ना, मग माझं आरामात चालतंय. 12:30पर्यंत होत आहे हळूहळू. आता जाते चपात्या करायला, मग नंतर भाभी मी थोडासा चहा गेला. साहेब आले आता घरी आणि भाभीशी मस्करी करते. भाभीला आम्ही जेव्हा फोन लावायचो ना, तर तिकडची बंगालची भाषा काहीतरी वेगळी यायची. तर ते भाभीला आता तेच बोलताय. भाभी ऐसा कैसा बोलते ते, चेष्टा करू शू, म्हणजे त्यांची काहीतरी भाषा असेल ना ती. भाभी असं समजवती का आमच्याकडे असं असं ह्या शब्दाला असं बोललं जातं. तर आता भाभीचं खालचं काम एक बंद झालंय म्हणून थोडा वेळ बसते. आता चाललाय टाईमपास. बघा तुम्हाला मी बोललेलं आहे भाजी वगैरे बनवते, मग नंतर दाखवते. तर गवारीची भाजी अशी सुकी बनवली. सुकी एकदम हे नाही, म्हणजे चपातीला लावून खाता येईल अशी व्यवस्थित ओली ओली अशी गवारीची भाजी झाली. आणि तुम्हाला इथं दाखवलं होतं पनीरची भुर्जी, चपाती, ही बटाट्याची भाजी आणि चपात्या वगैरे केल्या. आज भात नाही केला, रोज खूप भात फेकायला लागतोय. आणि भाभीचं चपातीला तूप लावलं एवढं उरलं ते तर भरायचं. तिथं बसून थोडासा लसूण सोलला मी जरा. आणि बघा आज किती दिवसांनी पुन्हा किचन दाखवते भाभीनी. किचन भांडे वगैरे सगळं आवरलंय, बेसिंग वगैरे. आणि भाभी रोज आपल्या टॉयल्यानं कपडा मारते, रोज टॉयल्या पुसती आहे अशा, रोज डेली पुसती भाभी. फक्त आपल्या एवढ्याचं काही निघत नाही, वरच्या रोजचे रोज असं वरती कपडा मारते. दाद्या वगैरे सगळं चकाचक झालंय. भाभी बसली इकडे या कोपऱ्याला आणि साहेब बसले इकडे या कोपऱ्याला. त्यांचं चाललं तर काय ते चेष्टा मस्करी असं भाभीला काय काय बोलत होते, असे हे शब्द असे ते. आता पाऊस उघडलाय, लवकर आले. आता मला बोलते जेवायला ते. आज किती वाजले, खूप लवकर आमचं आज जेवणाचं. कुठं जायचं नियोजन आहे वाटतं. आज फक्त 1:25 झाले, 1:30 पण वाजला नाही. आज लवकर जायचं आहे कुठं. तर ताईनो आज फक्त 2-3 रेसिपी घेतल्या आहे. आज काय दुसरं काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही, काही नाही. पण ठीक आहे, जसं आहे एखाद्या दिवशी असं पण होतं, काय दाखवू रोज काय होतं, त्यापेक्षा जे बनवलं ते दाखवायचं. कारण आता काम तर सगळं भाभीच करते. आता दुसरे तर कामं मला आहेत नाही. तेव्हा कसं होतं, हे मला करायचं आहे ते मला करायचं आहे. आता सगळी कामं भाभीच करते ना. चालेल, चला आता यांचं चाललंय बोलणं चाललं, माझ्यामुळे गप्प झाले. आता ह्या व्हिडिओला इथं थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.